राजौरी ऐकलंय? बऱ्याचदा ऐकलेलं हे एका गावाचं नाव. पूंछ राजौरी, जम्मू अँड काश्मीर. या ठिकाणी जो काही जंगलाचा भाग आहे तिथून बऱ्याच वेळा अतिरेकी कारवाया सुरू असतात. जंगलाच्या त्या दाट झाडीतून आपल्या जवळचं शत्रू राष्ट्र आपल्या जम्मू आणि काश्मीर या विभागात अतिरेकी पाठवत असतो. आता सध्या एक इन्फॉर्मेशन आपल्या इंडियन आर्मीला लागलेली आहे की राजौरीमध्ये बरेच आतंकवादी येऊन लपून राहिले आणि म्हणून सर्च ऑपरेशन आणि दिसताक्षणीच गोळ्या घाला असं एक शेरूवाली ऑपरेशन इन राजौरी हे गेली 16 दिवस हे ऑपरेशन सुरू आहे. आणि याच ऑपरेशनमध्ये एक 26 वर्षाचा लेफ्टनंट बिरेश्वर गोस्वामी अनंत स्वप्न डोळ्यात घेऊन NDAमधलं खडतर अभ्यासक्रम पूर्ण करून लेफ्टनंट या पदावर, सेकंड लेफ्टनंट या पदावर जॉईन होतात ही तरुण मुलं. आणि डोळ्यामध्ये तशी पाहिली तर आर्मीमध्ये अनेक स्वप्न यांच्या डोळ्यात त्यांनी साठवून ठेवलेली असतात. अशा या तरुण तडफदार लेफ्टनंटचा या अतिरेक्यांच्या मोहिमेमध्ये जीव जावा, त्याला बलिदान करावं लागावं, हेच मोठं खेदजनक वाटतं. युद्ध होऊ द्या, समोरासमोर शत्रूशी लढताना मरण येऊ द्या, त्यामध्ये ही वर्दी कधीही घाबरत नसते. पण अशा या पुळसट अतिरेक्यांना अंधाराचा फायदा घेऊन, जंगलाचा फायदा घेऊन आपल्या देशात घुसून आपल्या देशामध्ये काहीतरी घडवण्याच्या इराद्याने येणाऱ्या अतिरेक्यांच्या मागावर आर्मीचं इतकं मोठं सैन्य लावावं लागतं. आणि यातच आपल्या आर्मीची ताकद सतत वाया जाते असंच मी मानतो. आज या बिरेश्वर गोस्वामी याच्या घरी केवढा मोठा हॅवॉक झाला. आज हा तरुण लेफ्टनंटपदी असलेला त्या घरचा एक दीपक विझला. एका गॉजमध्ये पडल्यामुळं त्याचा मृत्यू झाला. म्हणजेच ऑपरेशन सुरू असताना एखाद्या अरुंद रस्त्यावरून जात असताना खाली खूप मोठी एक घळसारखी दरीच म्हणायची आपण, खूप मोठा स्लोप असलेला एक दरीचा भाग, आणि त्यातच तो कोसळल्याने त्याचा मृत्यू होणं, त्याचं हे बलिदान कधीही वाया जाणार नाही आहे. काही झालं तरी एका अतिरेक्याच्या ऑपरेशनमध्ये तो त्याचा जीव गमावला आहे त्यानं. एका आईची कोख उजळली आहे. ज्या आईने त्याला 9 महिने पोटात सांभाळलं होतं आणि नंतरसुद्धा NDAमध्ये जाईपर्यंतसुद्धा सतत त्या आईने त्याची काळजी घेतली होती. NDAतलं शिक्षण पूर्ण होईपर्यंतसुद्धा कित्येक वेळा त्या आईने त्याच्या आठवणीमध्ये आसवं ढाळली असतील. आज आता तो कायमचा हे जग सोडून निघून गेला. या कोवळ्या वयात देशासाठी त्याने प्राणार्पण केलं. असे कित्येक जवान शहीद झालेत मित्रांनो, तुमच्या आमच्या भवितव्यासाठी. जम्मू काश्मीरमध्ये या अतिरेक्यांनी काही हायदोस घालू नये म्हणून असे ऑपरेशन्स सतत तिथे चालू असतात. कारण हा पाकिस्तानच्या सीमेलगतचा हा भाग नेहमीच एक सेन्सिटिव्ह भाग म्हणून प्रसिद्ध आहे. मित्रांनो, या 26व्या वर्षी आज हा बिरेश्वर गोस्वामी देशासाठी प्राणार्पण करून निघून गेला आहे दुसऱ्या दुनियेत. त्याला नक्कीच आपण सगळ्यांनी मिळून श्रद्धांजली अर्पित करूयात. 6 जून अक्षरशः 2 दिवसापूर्वी संध्याकाळी 5 वाजता घडलेली ही घटना आहे. असे तरुण जेव्हा आपल्या देशासाठी
स्वतःचा प्राण त्याग करतात, तेव्हा तरी आपल्या मनामध्ये या वर्दीच्या विषयी एक वेगळं प्रेम निर्माण व्हायला हवं. बीरेश्वर गोस्वामी, आपकी शहादत ता कयामत हमारे दिल में बिल्कुल रहेगी, बिल्कुल रहेगी. आपकी याद बिल्कुल हम ताज़ा रखने की कोशिश करते रहेंगे. जय हिंद, जय भारत. इतकंच मी सांगतो. बीरेश्वर गोस्वामी यांच्या सगळ्या कुटुंबियांना या दुःखात सावरण्याचं बळ मिळो, याच सदिच्छा आणि शुभेच्छा त्यांच्यासाठी मी व्यक्त करतो. अर्थात एका देशप्रेमी मुलाचं कुटुंब, हे सगळं कुटुंब अशा काही सॅक्रिफाईससाठी नेहमीच मानसिकरित्या तयार असतं. कारण जाणारा जवान हाच फक्त खूप मोठा देशप्रेमी असतो असं नाही आहे. ज्या कुटुंबात त्याला हे बाळकडू मिळतं ते कुटुंबसुद्धा देशासाठी वाटेल तो त्याग करायला नेहमीच तत्पर असतं, नेहमीच तत्पर असतं. तरीसुद्धा या गोस्वामी कुटुंबावर जी काही आज शोककळा पसरली आहे, जो काही दुःखाचा डोंगर कोसळला आहे, त्यामध्ये प्रत्येक भारतीय नागरिकाने सहभाग नोंदवणं नितांत गरजेचं वाटतं. एक आर्मीचा जवान जेव्हा असा शत्रूला हुडकण्याच्या मोहिमेत, शत्रूला दिसेल तिथे नेस्तनाबूत करण्याच्या मोहिमेत एका ऑपरेशनमध्ये सहभाग नोंदवतो आणि ते करता करताच त्याला जीव गमवावा लागतो, हे खूपच क्लेशदायक वाटतं. खेददायक घटना असते ही त्या कुटुंबासाठी. ज्या कुटुंबातला असा तरुण, सळसळत्या रक्ताचा तरुण तो अचानक जातो, तेव्हा त्या कुटुंबावर काय संकट येतं हे त्या कुटुंबाला माहिती. बापाचे अश्रू तो दाखवू शकत नसतो, आईचे अश्रू थांबत नसतात. कारण काही झालं तरी तिच्या पोटचं ते लेकरू असतं. काही झालं तरी तो बाप जरी सगळ्यांच्या समोर रडताना दिसला नाही तरी त्याची आसवं आतल्या आत तो पीत असतो. कदाचित एखाद्या रात्री एकांतात कुणीही समोर नसताना कुठेतरी लांब जाऊन, झाडीमध्ये जाऊन, कुठेतरी एकांतात जाऊन तो ओक्साबोक्षी पण रडू शकतो. ज्या घरातला दीपक विझतो ना, त्याच घराला कळतं की खरा अंधार काय असतो. त्यामुळं तुम्ही आम्ही त्यांच्या यातनांपर्यंत, दुःखापर्यंत जरी पोहोचू शकत नसलो तरी त्यांच्यासोबत आहोत इतकं तरी आपण मनापासनं भावना व्यक्त करू शकतो ना. तशा भावना आपल्या सर्वांच्या, सर्व भारतीयांच्या वतीने कवी प्रवीत शो यूट्यूब चॅनलवर एका फौजीचा मुलगा या नात्याने हा प्रवी आपणा सर्वांच्या या भावना प्रगट करतो आहे या व्हिडिओद्वारे. बीरेश्वर गोस्वामी या लेफ्टनंट यांचा हा जो मृत्यू आहे हा अकाली मृत्यू आहे. अचानकपणे त्यांना आपल्या या मोहिमेमध्ये मरणाला मिठी मारावी लागली. अतिशय क्लेशदायक घटना या गोस्वामी कुटुंबासाठी, आणि म्हणूनच त्यांच्या दुःखात सहभाग नोंदवणं प्रत्येक भारतीयाचं कर्तव्य. आशा करतो मित्रांनो, असे जे जवान शहीद होतात, जे तुमच्या आमच्यासाठी रात्रंदिवस तिथं सीमेवर खडा पहारा देतात, कोणताही ऋतू असो त्यांच्या कर्तव्यामध्ये कोणत्याही प्रकारे कधीही कसूर होत नाही. त्यामुळं अशा सगळ्या या वर्दीवाल्या आर्मी, नेव्ही, एअरफोर्स यामध्ये काम करणाऱ्या प्रत्येक जवानाविषयी, प्रत्येक अधिकाऱ्याविषयी, प्रत्येक भारतीयाच्या मनात एक उच्च प्रतीचा आदर असलाच पाहिजे, ही सुद्धा जाता जाता कळकळीची विनंती करतो. कळकळीची विनंती. पुन्हा एकदा बीरेश्वर गोस्वामी यांना विनम्र आदरांजली वाहून या व्हिडिओत इथंच थांबतो. जय हिंद, जय भारत.